जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या पतीविरुद्ध किंवा आपल्या पत्नीविरुद्ध चारित्र्याचा संशय आला, तर तो संशय आहे कदाचित त्याला पुरावे सापडले. असे अनेक आपल्याकडे आत्ता हे येतात की पत्नीच्या मोबाईलवरती सोशल नेटवर्क इतकं बोकाळलं आहे आता की त्याच्यावरती अनेक पुरावे सापडतात की त्या पत्नीच्या मोबाईलवरती कुठल्या तरी तिराई इसमाचे अनेक घाणेरडे अश्लील मेसेजेस येतात. इतकं येतं की त्या दोघांमध्ये शरीर संबंध झालेले आहेत असं येऊ शकतं. पण म्हणून जर एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये असं घडलं, समजा आता मध्ये एक अशी घटना घडली, असा एक खटला आमच्याकडे आला की त्या पतीला असं पुरावे सापडले त्या पत्नीविरुद्ध, आपल्या पत्नीविरुद्ध, की तिच्या मोबाईलवरती सगळे तिच्या त्या जो तिचा प्रियकर होता त्याच्याबरोबरचे तिचे जे काही अनैतिक स्वच्छंद स्वैराचारी जे काही तिचं वर्तन होतं ते आलं, त्यांचे फोटोज आले आणि अनेक वर्ष ही स्त्री मला फसवतीये असं त्या पुरुषाला समजलं. त्याच्यामुळे त्याचा राग इतका बळावला की त्यांनी रागाच्या भरामध्ये तिच्या डोक्यामध्ये हे घालून, जड हत्यार घालून तिचा खून केला. आरोपपत्र सादर झालं आणि न्यायालयामध्ये त्यांनी असा हे घेऊ शकतो का असा मुद्दा आला की मला रागाच्या भरात मला कळलं की माझ्या पत्नीचा अशा एका परपुरुषाबरोबर अनैतिक संबंध आहेत. मी अत्यंत विश्वासाने माझ्या पत्नीबरोबर राहतोय, संसार करतोय, माझ्याबरोबरच प्रेम करतेय, माझाच संसार करते आणि इतकं सगळं करून मला नंतर कळलं की माझी पत्नी माझी नाही आणि ती इतर पुरुषाबरोबर आहे. तर त्या रागाच्या भरात मी जे कृत्य केलंय ते योग्य आहे असा जर त्या पुरुषांनी हे घेतला, स्टँड घेतला, असं त्यांनी पुरावा मांडला, तर मग त्याला शिक्षा होईल का की त्याला माफी आहे? मला वाटतं बऱ्याच लोकांना नानावटी केस खटल्याबद्दलची माहिती आहे की त्या खटल्यामध्ये मग त्याच्यावरती नंतर अनेक सिनेमे देखील आले, हिंदी सिनेमे देखील आले. पण नानावटी केस खटला अत्यंत गाजलेला खटला आहे की ज्याच्यामध्ये तो जो आरोपी आहे तो देशासाठी बाहेर जातोय किंवा तो देशासाठी लढतोय, देशाच्या सीमेची सुरक्षा करतोय आणि इथे त्याची पत्नी काय करते तर त्याच्याच मित्राबरोबर बाहेर जाते आणि त्याच्याबरोबर तिचे अनैतिक संबंध आहेत. तो व्यक्ती परत येतो, त्या आरोपीला त्याला कळतं की माझ्या पत्नीचे माझ्याच मित्राबरोबरचे संबंध आहेत आणि तो आरोपीला विचारतो की असं आहे का, आणि तो अत्यंत गलिच्छ उद्गार त्याच्या पत्नीबरोबर काढतो आणि त्याला काहीच नाही, म्हणजे तो अय्याश आदमी आहे आणि त्याला काहीच फरकच पडत नाही की तो म्हणतो अशा काही मी काही प्रत्येकाबरोबरचं ठेवलेलं रिलेशन लक्षात ठेवत नाही. तेव्हा त्याला कळतं की आपली पत्नी अत्यंत चुकीच्या व्यक्तीबरोबर गेली आहे आणि मग तो हादरतो. पण तेव्हा तो जे काही कृत्य करतो तो त्या व्यक्तीचा खून करतो. मग तेव्हा न्यायालयामध्ये किंवा देशभरात खळबळ उडाली आणि असं चर्चा झाली होती तेव्हा की मग उद्रेक होऊन मनाचा एक सच्छील व्यक्तीचा, एक साध्या व्यक्तीचा आपण म्हणू की उद्रेक झाला की मी माझा आयुष्यभराचा जे विश्वास होता तो नेस्तनाबूत झाला आणि माझा जो विश्वासघात झाला त्याच्यामुळे मी हा खून केला. तर तिथे असं झालं होतं की असं उद्रेक होताना त्या व्यक्तीनी जेव्हा जो काही पाऊल उचललं ते योग्य आहे का? समजा आपण असा विचार केला की हा म्हणजे उद्रेक जर झाला तर तो किती मोठा असू शकतो, त्याची ग्रॅव्हिटी किती असू शकते, तर एखाद्याचा खून करेपर्यंत ग्रॅव्हिटी असू शकते का? म्हणजे मला जर राग आला तर मी एखाद्याचा खून करेपर्यंत माझ्या मनाची पातळी गाठू शकतो का, किंवा माझ्या सूड इतका मोठा असू शकतो का? आत्ताचा माझा जो खटला मी सांगते तुमच्याकडे, तर मला माझ्या पत्नीचं चारित्र्य अत्यंत खराब आहे, तिने मला फसवलंय असं समोर दिसलं, मला पुरावे सापडले, म्हणून मी तिचा जीव घेऊ शकतो का? तर नाही. कारण एखाद्याचा जीव घेण्याची म्हणजे माझ्याकडे आता समजा आपण आत्ताचा विचार केला, न्यायालयाचा कायद्याचा विचार केला, तर ती ॲडल्ट्री झाली. तर ॲडल्ट्री हा आत्ता क्रिमिनल ऑफेन्स आहे का? तर नाही. याचा अर्थ त्या व्यक्तीला
फौजदारी सुद्धा दाखल करता येणार नाही, गुन्हा सुद्धा दाखल करता येणार नाही आपल्या पत्नीविरुद्ध, तिच्या त्या प्रियकराविरुद्ध. दुर्दैवी बाब आहे. त्याच्या मनातला जो भावना आहे, जे आक्रोश आहे, तो नाही त्याला मांडता येणार आहे, मान्य आहे. पण म्हणून त्या व्यक्तीने कायदा हातात घेऊन त्या स्त्रीचाच खून करणं किंवा तिच्या प्रियकराचा खून करणं हे योग्य आहे का? तर नाही. कायदा हातात घेणं हे कोणालाही योग्य नाही. कायदा त्याला मान्यता देणार नाही. मग तुमच्या हातात काय आहे? तर तुम्हाला आजच्या घडीला जेव्हा आपण ॲडल्टरीची केस दाखल करू शकत होतो, तेव्हा तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स त्यांच्या विरुद्ध करू शकत होता. आज काय करू शकता? तुम्ही त्या स्त्रीविरुद्ध, त्या पुरुषाविरुद्ध घटस्फोटाची याचिका करून त्या पुरुषाला, तिच्या प्रियकराला त्याच्यामध्ये पक्षकार करू शकता आणि तिच्यापासून आपली सोडवणूक करू शकता. त्यामुळे तिचा खून करणं, खून करेपर्यंत आपला बदला घेणं हे अत्यंत चूक आहे आणि कायदा कधीही त्याला सपोर्ट करणार नाही किंवा त्याला पाठीशी घालणार नाही. त्यामुळे गुन्हाच आहे हा. आणि त्याचा म्हणजे एखादा फटका मारणं, समजा आता एखाद्या खटल्यात असं झालं की मी रागाच्या भरात तिच्या थोबाडात मारली आणि ती कुठेतरी पडून हे झाली, तर मग त्याची ग्रॅव्हिटी कमी होईल. मग तो 302च्या खाली किंवा आत्ताचा जो हे आहे खून आहे तसा तो होणार नाही. पण इथे त्यांनी जेव्हा एक जड हत्यार उचलून, दगड उचलून समजा तिच्या डोक्यात घातलं, तर त्याला माहिती आहे हा दगड जर मी माझ्या बायकोच्या डोक्यात घातला तर ती मरणार आहे. एक तर मारावी हे इंटेन्शन आहे आणि दुसरी गोष्ट मला नॉलेज आहे, मला माहीत आहे की हे जर जड हत्यार मी माझ्या बायकोच्या डोक्यात घातलं तर तिचा तिथेच मृत्यू होणार आहे. त्यामुळे हे प्रकरण मृत्यू मी मनापासून किंवा माझ्या इंटेन्शननी, नॉलेजनी मी तिचा खून केला हे सिद्ध होणार आहे. त्यामुळे अशा प्रकरणी न्यायालय किंवा आपलं जे न्याय हे आहे ते त्याला पाठीशी घालणार नाही आणि हे खुनाचंच प्रकरण आहे. त्यामुळे त्याला मला त्रास झाला, माझं स्वतःच्या वरचा हे गेला, ताबा गेला असं म्हणून चालणार नाही.